नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण असलेल्या एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, तर आज आपण विहिरीला 4 लाख रुपये जे अनुदान सरकारनं वाढवले आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याच्यासाठी कोणत्या अटी शर्ती आणि पात्रता आहेत हे पाहणार आहोत. त्याचबरोबर अंतराची अट जी होती ती सुद्धा रद्द झाली आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला वीर ही योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, राज्यातील प्रत्येक कुटुंब लाखोपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी SOP मानक ऑपरेटिंग प्रक्रियेसाठी शासनाने हा आदेश काढलेला आहे. महाराष्ट्र शासन नियोजन रोहयो विभाग शासन निर्णय आहे. बघा, याच्यावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये सांगितलं आहे की नीती आयोगाद्वारे प्रकाशित महाराष्ट्रात 14.9% कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यातच केरळमधील फक्त 0.71% कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य आहे. सर्व विदित आहे की महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे जनक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे. काळपरत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे. अलीकडेच वैयक्तिक कामामध्ये किमान 60% राशी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहेत. अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे. मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लाखोपती करण्याचे ठरवले आहे. भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहिरी खोदणे शक्य आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर ठिबक आणि तुषार लावून केल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लाखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्र्य कमी करण्याबाबत केरळच्या बरोबरीने वाटचाल करेल. हा महत्त्वपूर्ण उद्देश यामागे सरकारचा आहे. बघा, आता विभागांमार्फत तुम्हाला ही कशी कामे मंजूर होतील हे सांगितलेली आहेत. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय सांगितले, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे करताना अधीनस्थ कार्यालय येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. आता बघा, यात लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाणार आहे हे सांगितले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाचे परिशिष्ट कलम 1 मधील 4 तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्याने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुदेय आहेत. नंबर 1 अनुसूचित जातीसाठी, नंबर 2 अनुसूचित जमाती, नंबर 3 भटक्या जमाती, नंबर 4 निर्धिसूचित जमाती विमुक्त जमाती त्याला म्हणतात, नंबर 5 दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, नंबर 6 स्त्रीकर्ता असलेली कुटुंबे म्हणजे ज्या घराचा प्रमुख ही स्त्री आहे, नंबर 7 शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे, नंबर 8 जमीन सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी. त्यानंतर बघा, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी. आता बघा, त्याच्यामध्ये पुन्हा श्रीमंत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे 2.5 एकरपर्यंतच जमीन आहे असे. त्यानंतर अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्याकडे 5 एकरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी. आता बघा, लाभार्थ्याची आता आपण पात्रता पाहणार आहोत. यामध्ये लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे म्हणजे 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे. नंबर 2 महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियम अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुदेय राहणार नाही. म्हणजे जे सार्वजनिक स्रोत आहेत विहीर, तिथे तुम्हाला 500 मीटरपर्यंत तुमच्या परिसरात विहीर घेता येणार नाही. त्यानंतर बघा, 2 सिंचन विहिरीमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ही अट पूर्वी होती, आता ती रद्द करण्यात आली आहे.
ती कोणती आहे? 2 सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाकरता लागू करण्यात येऊ नये. त्यानंतर नंबर 2, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी ती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या 7/12वर याआधीच विहिरीची नोंद असू नये. त्यानंतर लाभार्थ्याकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील, मात्र त्यांचे सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टरपेक्षा जास्त असावे. म्हणजे 1 एकरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे, ही महत्त्वाची अट पण आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धत, म्हणजे कशा पद्धतीनं ते हे करणार आहेत. इच्छुक लाभार्थ्याचे विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र अ, अर्जाचा नमुना व ब, संमतीपत्र सोबत जोडलेले ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या अर्जपेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्यतोवर ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. बघा आता तुम्हाला तो पेटीत अर्ज टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा तो ग्रामपंचायतीचा डाटा ऑपरेटर तो ऑनलाईन अर्ज करेल. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे: नंबर 1, 7/12चा ऑनलाईन उतारा. नंबर 2, 8अ चा ऑनलाईन उतारा. नंबर 3, जॉब कार्डची प्रत. बघा आता नंबर 4 काय आहे? सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थ्यांनी मिळून 0.40 हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा द्यायचा आहे. नंबर 5, सामुदायिक विहीर असल्यास सामुपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र करणे आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत अर्जपेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन करण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील. ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेल्या तांत्रिक सहाय्यकाची राहील. प्रसंगी तांत्रिक सहाय्यकासुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तरी ती करावी. बघा आता वरीलप्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायत ग्रामसेवक ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील. आता त्यानंतर काय लागतं? ग्रामपंचायत ग्रामसभा मंजुरी लागते. मनरेगाची कार्यपद्धतीप्रमाणे कोणाला आणि किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मान्यतेने लाभार्थ्याची निवड करता येते. योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्याच्या यादीस त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर ठेवण्यात यावे. गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. त्यानंतर बघा लेबर बजेट. पात्र लाभार्थ्याचे सर्व अर्ज त्या वर्षाच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर पूरक लेबर बजेट. तसेच ज्या लाभार्थ्याची नावे लेबर बजेटमध्ये समाविष्ट झाली नाही व सदर लाभार्थी योजनेस लाभ घेण्यास इच्छुक आहेत अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरता पूरक लेबर बजेट तयार करावे. त्याकरता दिनांक 1 डिसेंबर व पुढील वर्षाचे 14 जुलैपर्यंत अर्जपेटीत किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जांना त्या महिन्याचे पंचायत सभेत मान्यता द्यावी. त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर सादर यादीस प्रस्तुत करण्यात यावी. आता बघा म्हणजे जर तुम्हाला ह्या वर्षी मिळाली नाही तर पुढच्या वर्षी मिळण्यासाठीची ती प्रक्रिया सांगितण्यात आलेली आहे. सर्वसाधारण दरवर्षी 4 ग्रामसभा होतात. त्या सर्व ग्रामसभेमध्ये मनरेगाच्या अर्जातील कामाची मान्यता घेण्यात यावी. तथापि मनरेगा अंतर्गत सर्व प्रकारची कामे मिळून 10 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यावर या अर्जाची मान्यता देण्याकरता विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. तथापि एखादे सार्वजनिक काम महत्त्वाचे आणि तातडीचे वाटल्यास एका कामासाठी सुद्धा विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. त्यानंतर बघा सर्वसाधारण परिस्थितीत ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आणि विशेष परिस्थितीत शासनादेशाने ग्रामसभा घेण्यास बंदी असल्यास ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यावर सदर कामास 1 महिन्याच्या आत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची व प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. त्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर 1 महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील. ही पूर्ण प्रोसेस सांगितण्यात आलेली आहे.
त्यानंतर मनरेगा कायद्याच्या तरतुदीनुसार जिल्हा परिषदेने सेल्फवर कामे मंजूर करायचे आहेत. वरीलप्रमाणे प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त कामांना जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून सेल्फवर घेण्यात यावे. तथापि त्यासाठी कार्योत्तर मंजुरी घेण्याचे प्रावधान ठेवण्यात आले आहे. बघा, यानंतर ग्रामपंचायत निहाय विहिरीची कामे मंजूर करताना विचारात घ्यावयाच्या बाबी. ग्रामपंचायतीमध्ये योजनेअंतर्गत साधारणतः प्रतिवर्ष किती मजूर फुटकळ कामाची मागणी करतात, त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करून पुढील वर्षाचे नियोजन प्रस्तावित करून मंजूर करावे. विहिरीच्या कामांमध्ये मजुरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विहिरीच्या कामासोबत मजुरी प्रधान कामे उदाहरणार्थ भूसुधार, वृक्ष लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजूर आणि साहित्याचे 60-40 प्रमाण राखणे शक्य होईल. त्याचबरोबर विहिरीसाठी लाभधारक निवडताना गाव पातळीवर एका आर्थिक वर्षात मजुरी व साहित्याचे प्रमाण 60-40 प्रमाण राखण्यात यावे. तसेच विहिरीची मागणी असल्यास सुरू असलेल्या विहिरीचे कार्य पूर्ण होत जातील तसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी. त्यानंतर या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी कितीही विहिरीची कामे सुरू असू शकतात, या संदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजुरीची अट रद्द करण्यात येत आहे. बघा, सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी काय दिलेल्या आहेत. आता बघा, याच्यात शासनानं सांगितले की आता महाराष्ट्रामध्ये 3,87,500 आणखी विहिरी खोदल्या जाऊ शकतात. त्यासाठी त्यांनी मागेल त्याला विहीर देण्याचे ठरवले आहे. बघा, आता सुरक्षित क्षेत्रात वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरीची कामे हाती घेऊ शकतात अशी अनेक माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जी दिली आहेत ती काय. विहीर कुठे खोदावी. नंबर 1, 2 नाल्याच्या मधील क्षेत्रात व नाल्याच्या संगमाजवळ जेथे मातीचे किमान 30 सेंटीमीटरचा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ झिजलेला खडक आढळतो तेथे. नंबर 2, नदी व नाल्याच्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात. नंबर 3, जमिनीच्या सखल भागात जिथे किमान 30 सेंटीमीटरपर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मुरुम झिजलेला खडक आढळतो. नंबर 4, नाल्याच्या तीरावर जिथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती असावी. नंबर 5, घनदाट व गर्द पाण्याच्या झाडाच्या प्रदेशात. नंबर 6, नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जिथे आत नदी पात्र नसताना देखील वाळू, रेती व गारगोट्या थर दिसून येते. नंबर 7, नदीचे नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग. नंबर 8, अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत. बघा, आता विहीर कोठे खोदू नये याची पण माहिती दिली आहे. नंबर 1, भूपृष्ठावर खडक दिसणाऱ्या जागेत. नंबर 2, विहिरीचा कडा व आसपासच्या 150 मीटरच्या अंतरात. नंबर 3, मातीचा थर 20-30 सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या भूभागात. नंबर 4, मुरुमाची झिजलेला खडक खोली 5 मीटरपेक्षा कमी असणाऱ्या भूभागात. बघा, आता ही संपूर्ण माहिती दिली जिथं विहीर खोदायची नाही. आता बघा, विहीर खोदताना खाली काळा खडक, पाषाण लागल्यास मशीन वापरून पुढील खोदकाम करता येते, मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करून पंचनामा करून पूर्णत्वाचे दाखले घ्यावे. तसेच 14क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेली खोली इतकी कामे करूनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करून विहीर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे याकरता शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहिरीच्या समोरच्या रिचार्ज पिट मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांधावे, जेणेकरून या विहिरीला साचलेल्या पावसाचे पाणी 3-4 महिने टिकून राहील. त्याचा उपसा करून संबंधित शेतकऱ्याचे सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे. बघा, आता यासाठी जिल्हा स्तरावर समिती आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य असून प्रत्येक
भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे, त्यामुळे या राज्यासाठी विहिरीचा एकच आकार किंवा दर निश्चित करणे शक्य नाही. ही बाब विचारात घेऊन विहिरीच्या कामाशी संबंधित तांत्रिक व आर्थिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हा स्तरावर खालील समिती स्थापन करण्यात येत आहे. खाली नमूद समितीत गरजेप्रमाणे त्या जिल्हाअंतर्गत विहिरीची तांत्रिक आर्थिक मापदंड व संकल्पचित्राबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. बघा आता यामध्ये कोण आहेत. नंबर 1 जिल्हा अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक अध्यक्ष असतील. नंबर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक सहाध्यक्ष असतील. नंबर 3 उपजिल्हा अधिकारी मनरेगा सदस्य असतील. नंबर 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी मनरेगा सदस्य असतील. नंबर 5 कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सदस्य असतील. नंबर 6 भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा प्रतिनिधी हा सुद्धा सदस्य असेल. नंबर 7 कार्यकारी अभियंता जलसंधारण जिल्हा परिषद सदस्य सचिव असतील. बघा आता काय दिले. तसेच समितीला आवश्यकतेनुसार तांत्रिक बाबीसाठी इतरही अधिकार उदाहरणार्थ अधीक्षक कार्यकारी अभियंता समितीस विशेष निमंत्रक म्हणून निमंत्रित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक स्थितीनुसार विहिरीचा आर्थिक मापदंड 4 लक्षाच्या मर्यादेत मंजूर करून घ्यावे. प्रत्येक जिल्ह्याला परिस्थितीनुसार आर्थिक मापदंड भिन्न असू शकतात. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती भिन्न असल्यास त्या जिल्ह्यासाठी 2 किंवा अधिक तांत्रिक अंदाजपत्रक तयार करण्यास मुभा राहील. बघा आता जिल्ह्यानुसार आहे. आवश्यकतेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची दरसूची वापरता येईल. आता बघा यासाठी आर्थिक मर्यादा पण दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यात काय दिले की दिनांक 17 डिसेंबर 2012 अधिक्रमित करून शासन विहिरीच्या किमतीची कमाल मर्यादा 3 लाखावरून 4 लाख करण्यात आलेली आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीबाबत बघा यामध्ये काय दिले. एका गावात एकापेक्षा जास्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिरीचे कार्य सुरू असल्यास त्याची देयके अदगाई शासन मान्यतेने करण्यात यावीत, ही माहिती दिलेली आहे. कार्यान्वित यंत्रणा आता बघा याच्यासाठी तुम्हाला विहिरीच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अधिकाऱ्यांनी तांत्रिक मान्यता द्यावी व सहकार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी, ही माहिती दिलेली आहे. विहीर कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी सुद्धा दिला आहे. बघा विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर काम शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश आले आहेत की विहिरीची कामे चांगल्या गतीने केल्यास 4 महिन्यात पूर्ण होतात. तथापि पावसाळा ऋतू इत्यादी कारणांनी काही वेळा ही कालावधी लांबू शकतो. त्यामुळे सलग 2 वर्षात विहिरीचे काम पूर्ण होणे अनिवार्य आहे. तथापि काही अपवादात्मक परिस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने सदर कालावधी 3 वर्ष असा करण्यात येईल. म्हणजे ॲटलिस्ट 2 पर्यंत करता येईल. विहिरीच्या कामाची सुरक्षितता मजुराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट देण्यात यावी. त्याबाबतचा खर्च 6% प्रशासकीय खर्च विभागातून करण्यात यावा. त्यानंतर विहिरीच्या कामाची गुणवत्ता पण दिलेली आहे. कामाच्या पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करणे आवश्यक सुद्धा आहे. ही पूर्ण तुम्हाला GR व्यवस्थित पाहून घ्या. बघा अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला मागेल त्याला विहीर देणे हे शासनाचं महत्त्वपूर्ण काम आहे. आता विहिरीच्या पाण्याचा वापर कसा करायचा याची सुद्धा माहिती दिलेली आहे. प्रत्यक्ष विहीर खोदताना येणाऱ्या अडचणी सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. जर पूर्ण घेतलं तर तो व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळं जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा प्रपत्र यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्याकरता नमुना अर्ज. मी तुमचं नाव, राहणार, तुमचं गाव, तालुका आणि जिल्हा टाकायचं आहे. त्यामध्ये मी तुमच्या संवर्गाचा, तुमची जातचा संवर्ग टाकायचा असून तुमचा जर दारिद्र्य रेषेखालील क्रमांक असेल तर तो काढायचा आहे. तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे आणि तुमची एकूण जमीन किती आहे ते टाकायचे. माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नाही ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची. तिथं शेतकऱ्याचं नाव, सही असं लिहायचं आहे. तुमचा एक बघा अर्जदाराचा संवर्ग, धारण केलेले एकूण क्षेत्र, अर्जदाराकडे उपलब्ध असलेली सिंचन सुविधा, प्राप्त अर्जाचा क्रमांक, त्याच्यासोबत तुम्हाला काय कागदपत्र जोडायचे. 7/12चा ऑनलाईन उतारा, 8अ चा ऑनलाईन उतारा, जॉब कार्डची प्रत, सामुदायिक विहीर असल्यास
तुमचा पंचनामा आणि सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबतचे सर्व लाभार्थ्याचा करारपत्रक हे सगळं तुम्हाला जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर ती अर्जाची पावतीसुद्धा तुम्हाला घ्यायची. आता संमतीपत्र बघा, वरील प्रपत्र अप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर आमच्या मालकीच्या शेतजमिनीवर ही योजना राबवण्यास संमती देण्यात येत आहे. हे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये द्यायची आहे. यामध्ये बघा, सदर योजना राबवण्याकरता मी स्वतः माझ्या कुटुंबातील कार्यक्षम व्यक्ती म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील प्रमाणित मजूर म्हणून घोषित करीत आहेत. या योजनेकरता होणारी सर्व कामे प्रामुख्याने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी किंवा जॉब कार्ड धारक मजुराकडून करून घेण्याची जबाबदारी आमची राहील. नंबर 2, सदर योजनेअंतर्गत कामे मंजूर करून घेणे आवश्यक आहे त्याची कल्पना देखील मला देण्यात आली असून ती मला मान्य आहे. हे सर्व तुम्हाला नियम हे द्यायचे आहेत, ज्यामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू नये असे संपूर्ण तुम्हाला हे नियम माहीत असून असं तुमचं नाव लिहायचं लाभार्थ्याचं, तुम्हाला सही आणि अंगठासुद्धा करायचा आहे. अशा प्रकारे मागेल त्याला विहीर देणं हे शासनाचं ध्येय आणि धोरण आहे. मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारच्या शासकीय योजनेची माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जे शासकीय योजना पाहिजे असतील त्याबद्दल जर माहिती हवी असल्यास आपण त्याचं कमेंटमध्ये नाव लिहावे. धन्यवाद.